बातमी टीसीएस घोटाळ्यासंदर्भातली नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे आता निर्माण झालेले आहेत। मी पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं असं निदाने आपल्या चौकशीमध्ये सांगितलं। चौकशीमध्ये निदा खाननं गुन्हा कबूल केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिकच गंभीर झाल्याची चर्चा आहे। तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय की टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणी निदा खानने चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत। आणखीन कोणकोणते खुलासे चौकशी अंती निदानं केलेले आहेत? सिद्धेश, आतापर्यंत या सगळ्या प्रकरणात 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना संशयित निदा खानने मात्र काही धक्कादायक कबुली दिल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। खरं तर पहिला जो गुन्हा दाखल झालेला होता देवळाली पोलीस ठाण्यामध्ये, त्या प्रकरणामध्ये संशयित निदा खानवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे। या पीडितेवरती अत्याचार आणि धर्मांतर करण्याचे जे आरोप आहेत या सगळ्या संशयितांच्या वरती आहेत आणि निदा खानने या महिलेला हे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न केला, प्रोत्साहन दिला अशा पद्धतीचे आरोप आहेत। नमाज पठण करण्यासाठी तिला प्रशिक्षण हे संशयित निदा खानने दिल्याचे आरोप आतापर्यंत झालेले होते, पण तिने स्वतः आता या सगळ्या संदर्भात कबुली दिलेली आहे। मी माझ्या घरी हे घेऊन जाऊन पीडितेला नमाज पठणाचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग दिलेलं आहे अशा पद्धतीची जी कबुली आहे तिने एकूणच निदा खानने हे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीमध्ये पोलिसांसमोर दिल्याची जी माहिती आहे ते सूत्रांकडनं एकूणच मिळताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्याच पद्धतीने काही व्हिडिओ सुद्धा निदा खानने या पीडितेला दाखवलेला आहे अशाही पद्धतीचं माहिती आहे। जे मुस्लिम धर्म संदर्भात किंवा कन्वर्ट संदर्भात जे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत त्यातले काही व्हिडिओ निदा खानने या पीडितेला दाखवलेला आहे अशाही पद्धतीचा आरोप निदा खानवरती आहे। या सगळ्या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती आता वाढताना आपल्याला बघायला मिळतो। या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी या सगळ्या 9 गुन्ह्यांसंदर्भात दोषारोपपत्र सुद्धा न्यायालयामध्ये सादर केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा सगळा जो खटला आहे तो न्यायालयाच्या पटलावरील आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी सुनावणीला सुरुवात देखील होईल। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो आता वेगाने पोलीस करताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच किरण, तुम्ही सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे आहेत।